ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुनने आता कोर्टात एकावर एक पुरावे आता सादर केलेले असतात. त्याचमध्ये अर्जुनने आता सगळ्यांसमोर हे सुद्धा सांगितलेलं असतं की मी स्वतः वडगावला गेलो होतो. सोनल वडगावची आहे हे मला कळलं होतं आणि तिथे जाऊन मी बऱ्याच गोष्टींचा तपास घेतला. मी आता जेव्हा वडगावला गेलो तेव्हा खरं तर ना आधी मला हाच विचार येत होता की सगळ्या काही गोष्टी मला सापडतील का. FIR बघितली. FIRमध्ये ज्या सोनलचे आईबाबा आहेत त्यांनी ऑलरेडी सोनल हरवल्याची कंप्लेंट केलेली होती आणि त्यावर असलेला तो फोटो आणि त्याचसोबत पुण्याच्या गुरुजींनी जी पोलीस स्टेशनला FIR केली होती तो फोटो अगदीच दोन्हीही सेम आहे आणि त्यावरूनच 2008मध्ये सोनल हरवल्याचं हे समजतं आणि तेव्हाच ती 3 वर्षाची होती. पण आता हे सगळे जेव्हा पुरावे कोर्टामध्ये अर्जुनने दिलेले असतात तेव्हा मात्र आता अर्जुनकडे सगळीजणं पाहत असतात. त्यानंतर आता अर्जुन हेही सांगत असतो की या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आम्ही FIRवर असलेल्या त्या ॲड्रेसवर पोचलो. जेव्हा आम्ही त्या ॲड्रेसवर पोचलो ना तेव्हासुद्धा आम्हाला तिथे कोणीही सापडलं नाही. मग तेव्हा विचार केला की हातातनं सगळंच काही गेलं पण तसं झालं नाही. तिथे आजूबाजूला काही माणसं राहत होती त्यांनाही आम्ही विचारलं कारण जिथे सोनलचे आईबाबा आधी राहत होते ना तिथे आता सोनलचे आईबाबा राहत नव्हते. त्यांचा रूम बंद होता पण त्यांच्या शेजारी एक जण राहत होते. त्यांना आम्ही या सगळ्याबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की बरेच वर्ष झाले की ते हे सगळं काही सोडून गेले होते. त्यानंतर ते लोक इथे आलीच नाही. पण तेव्हाच ना त्या माणसाने सांगितलेलं होतं की तुम्ही जी मुलगी म्हणताय ना सोनल तिची आई आणि माझी बायको या दोघी चांगल्या मैत्रिणी होत्या. मी तिला विचारून बघतो की काही तिचा कॉन्टॅक्ट मध्यंतरी झाला आहे का. असं बोलून आता त्या माणसाने आपल्या बायकोला बोलवून घेतलेलं असतं आणि जेव्हा ती बाई येते ना तेव्हा आता तिला विचारलं जातं की तुमचा आणि त्याचसोबत तुमच्या मैत्रिणीचा काही कॉन्टॅक्ट झाला आहे का. तेव्हाच ना ती थोडी घाबरलेली असते पण तिचा नवरा तिला सांगत असतो की पोलीस आहेत, पोलिसांना सांग, ते काहीच करणार नाहीत. त्यांना खरं तर अर्जुनाबद्दल समजलं आहे. मग जेव्हा हे सगळं काही तिचा नवरा तिला समजावतो ना तेव्हा ती आता पोलिसांना सांगत असते. ती म्हणत असते खरं तर ना जेव्हा इकडनं माझी मैत्रीण म्हणजेच अर्चनाची आई निघून गेली ना त्यानंतर तिचा काही पत्ताच नाही. मी बऱ्याचदा तिला कॉल करायचा प्रयत्नही केला पण तिचा फोनही लागत नव्हता. म्हणजेच तिचा फोन ना पूर्णपणे बंद होता. त्यामुळे मलाही कळलं नाही की ती कुठे गेली ते. पण आता तुम्ही ज्या अर्चनाबद्दल विचारताय ना ती अर्चना ना माझ्यासमोर तर जन्माला आली होती. म्हणजेच मीच तिला अंगाखांद्यावर वाढवलं आहे, खेळवलं आहे. हे म्हटल्यानंतर आता अर्जुनसाठी हे सगळं काही सोपंच असतं. मग आता अर्जुन त्या बाईला विचारतो म्हणजे नेमकं काय काय घडलं होतं प्लीज तुम्ही आम्हाला सांगू शकता का. तेव्हाच ना खरं तर जेव्हा तुम्ही म्हणताय ना सोनलच्या आईची डिलिव्हरी होती तेव्हा तिचे बाबा जे आहेत ते इथे नव्हते. तिचे बाबा इथे नसल्यामुळे ना ह्या सगळ्या काही गोष्टी एकदमच कठीण होऊन बसल्या होत्या. काहीच कळत नव्हतं पण अचानकपणे ना तिला कळा सुरू झाल्या होत्या आणि जशा तिला कळा सुरू झाल्या तसं मग मी ठरवलं की तिला इथे थांबवून उपयोग नाही आहे. तिला तातडीने आम्ही ना हॉस्पिटलाइज केलं आणि इथे मांजरगावला तिचं सरकारी हॉस्पिटलमध्ये नाव नोंदवलेलं होतं हे मला माहिती होतं. मग मी तिथेच तिला घेऊन गेले. तेव्हा तिथेच तिला घेऊन गेले ना तेव्हा सोनलचाच म्हणजे अर्चनाचा जन्म झाला आणि मांजरगाव हे हा सरकारी हॉस्पिटलमध्ये तिचा जन्म झाला आहे हे अर्जुनला कळलेलं असतं आणि त्यामुळेच ना आता अर्जुनने या सगळ्याचा सुद्धा शोध लावून त्या मांजरगावच्या हॉस्पिटलमध्ये थेट भेट घेतलेली असते. कारण त्याला आता तिथून सुद्धा पुरावे भेटतील, बर्थ सर्टिफिकेट भेटेल यावर पूर्णपणे विश्वास होता. त्यामुळे आता तो न डगमगता पुढे वाटचाल करत होता. त्याने आता तिथून ना बर्थ सर्टिफिकेटसुद्धा मिळवलेलं होतं कारण बर्थ सर्टिफिकेट हे खूप जास्त महत्त्वाचं होतं ज्यामध्ये सोनलच्या जन्माची तारखेची नोंद केलेली होती. आणि आता जर हॉस्पिटलमधनं आपण ते बर्थ सर्टिफिकेट घेतोय तर ते रिअलच असणार आणि त्यामुळेच आता ते बर्थ सर्टिफिकेट जेव्हा अर्जुनला हाती लागतं तेव्हा अर्जुन ते बर्थ सर्टिफिकेट देताना म्हणत असतो की बघा तुमच्यासमोर या सगळ्याचा खुलासा आहे. म्हणजे सोनल जी आहे ती 2 मे 2005 साली जन्माला आलेली आहे आणि 2008मध्ये जी आग लागली वडगावला तिथे ती सापडली आहे.
या सगळ्या काही गोष्टी जेव्हा आता सांगितल्या जातात तेव्हा मात्र आता प्रत्येक गोष्ट जी आहे ती एकदम विचारपूर्वक तिने केलेली असते आणि या सगळ्या काही गोष्टी अर्जुनने कोर्टामध्ये दाखल केलेल्या असतात. आता अर्जुनने एवढे पुरावे कोर्टात दाखवल्यामुळे आता सगळ्याच गोष्टींना एकदमच व्यवस्थित आणि स्पष्ट होत असतात. त्यामुळे आता बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या अर्जुनने सादर केल्यानंतर सायली जी आहे ती निर्दोष आहे हे सिद्ध होत असतं. ज्या पद्धतीने सायलीवर जे काही आरोप लागलेले होते की तिने अल्पवयीन मुलींची तस्करी केली आहे ते अगदीच चुकीचं आहे. म्हणजेच तिच्यावर पोक्सो हा कायदा लागू होत नाही, कारण या सगळ्यामध्ये सोनलचं वय जे आहे ते 21 वर्ष आहे. 2005 साली ती जन्माला आली आणि आता 2026 सुरू आहे. यावरनं आता तिला 21 वर्ष सुरू आहे हे सुद्धा अर्जुनने मानलेलं असतं. तेव्हाच ना अर्जुन जेव्हा ह्या सगळ्या प्रकरणाबद्दल बोलतो तेव्हा आता कोर्ट जे आहे ते अर्जुनचं बोलणं शांतपणे ऐकून घेत असतं. एवढं सगळं झाल्यानंतर आता शेंडे वकिलांना सुद्धा बोलण्याची संधी दिली जात असते. शेंडे वकिलांना आता म्हटलं जातं की आता तुम्ही सांगा तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं, म्हणजे तुम्ही या सगळ्याबद्दल काय बोलू शकता, मग आता बोला. शेंडे वकील जे आहेत ते म्हणत असतात की जरी त्यांच्यावर पोक्सो केस अंतर्गत कोणताही गुन्हा दाखल नाही करायचा असेल तरीसुद्धा यांनी मुलींची तस्करी केली आहे. आतापर्यंत काहीच मुली सापडल्यात, अजून बऱ्याच मुली सापडायच्या बाकी आहेत. मग त्यांचं काय, त्यांचाही शोध घ्यायला हवाच ना. त्या अंतर्गत यांना कसं काय बाहेर काढता येईल नाही, या सगळ्यामध्ये यांना बाहेर काढता येणार नाही असंही आता म्हटलेलं असतं. शेंडे वकील आता आरोप करत असतात सायलीवर, कारण अर्जुनने जे काही पुरावे दिलेले असतात त्यामुळे आता सायलीची सुटका होणार हे तर कळलेलंच असतं. त्यामुळे आता शेंडे वकील यावर आरोप करत असतात, परंतु आता अर्जुनने सायलीवरचे सगळे आरोप खोटे आहेत हे सिद्ध केलेलं असतं. म्हणजे जरी बाकीच्या मुली हरवलेल्या असल्या तरीसुद्धा अजूनही त्या अल्पवयीन आहेत का बाकी, या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला अजूनही कळलेल्या नाही आहेत. कारण प्रत्येक मुली ज्या आहेत त्यांची नोंद ऑलरेडी केलेली आहे आणि ह्या सगळ्याचा शोध तर घेतलाच जाणार आहे. आणि त्यासोबत माझ्या क्लायंटची ना याआधी अशी कोणतीही केस नाही आहे, तुम्ही स्वतः तपासू शकता. कारण माझा क्लायंट हा पूर्णपणे निर्दोष आहे हे सुद्धा तुम्हाला मी स्पष्टपणे सांगू शकतो. तुम्ही ऑलरेडी बघू शकता की माझ्या क्लायंटची ह्याआधी कोणतीही केस नाही आहे. त्यामुळे माझ्या क्लायंटने या सगळ्या काही गोष्टी केल्या असतील यावर लगेच विश्वास ठेवणं चुकीचं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही व्यवस्थित काही तो निर्णय घ्यावा आणि लवकरात लवकर माझ्या क्लायंटची या सगळ्यातून सुटका करावी. आणि तसंही क्लायंट 7 महिन्याच्या प्रेग्नंट आहे, त्यामुळे त्या पनवेल सोडून कुठेही जाणार नाहीत, ही माझी जबाबदारी असंही आता अर्जुनने म्हटलेलं असतं. मग आता जे वकील आहेत त्यांनी या सगळ्या काही गोष्टी अशा पद्धतीने तर मांडलेल्या असतात. शेंडे वकिलांचं तर आता तोंडच बंद झालेलं असतं, तो काही शब्दच नसतात त्यांच्याकडे. मग आता इकडे कोर्टामध्ये सुनावणी होते आणि आता निकाल जाहीर होणार असतो. जेव्हा आता निकाल जाहीर होणार असतो ना तेव्हा मात्र आता सगळेजण पाहत राहतात, म्हणजे काय निकालामध्ये सांगितलं जातं आहे. पण आता जे जज असतात त्यांनी सांगितलेलं असतं की सायली सुभेदार यांना काही झालं तरीसुद्धा पोक्सो कायद्याअंतर्गत आपण कोणतीही शिक्षा देऊ शकत नाही, कारण त्या मुलीचं वय जे आहे ते 21 आहे. त्यामुळे त्यांच्यावर पोक्सो कायदा लागू होत नाही. त्यामुळे आपण त्यांची जामिनावर सुटका करत आहोत. त्याचसोबत जे रिपोर्ट्स आहेत ते बदली करायचं काम हॉस्पिटलमधून झालेलं आहे आणि पोलिसांनासुद्धा या सगळ्याबद्दल विशेष लक्ष द्यायला हवं, कारण पोलिसांनी ह्या सगळ्या केस हातात घेतल्या आहेत म्हटल्यावर त्यांचीसुद्धा जबाबदारी असते. त्याचसोबत आणि जो वॉर्डबॉय आहे त्याने आतापर्यंत जे काही सांगितलं आहे स्वतःच्या तोंडून गुन्हा कबूल केला आहे, त्यामुळे त्याला फक्त 10,000चा दंड आणि त्याचसोबत त्याला 1 महिन्याचा कारावाससुद्धा सहन करावा लागेल हेही आता सांगितलेलं असतं. जेव्हा आता कोर्टामध्ये सुनावणी वगैरे होते तेव्हा सायलीला निर्दोषपणे सिद्ध केलेलं असतं, तेव्हा कुठे जाऊन सायलीला आनंद होतो. त्याचबरोबर आता सायलीला कल्पना जवळ वगैरे घेते आणि तिचं कौतुक करत असते, तिला आपलंसं करत असते. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी होत असतात ना तेव्हा मात्र आता अर्जुन जो आहे तो मात्र तिला आता शांत करत असतो. तिला आता म्हणत असतो की बघितलंस ना, झालं ना, सध्या फायनली सगळं काही नीट झालेलं आहे. त्यामुळे आता तू जराही काळजी करू नकोस, आता आपली बारी आहे. तेव्हाच ना आता शेंडे वकील जे आहेत तिथून पळ काढत असतात, परंतु आता अर्जुनने त्यांना थांबवून घेतलेलं असतं. अर्जुन त्यांना आता म्हणत असतो की आता कुठे चाललात, आता कुठे जाऊन उपयोग नाही आहे तुम्हाला तर आता थांबावंच लागणार आहे हे सुद्धा आता म्हटलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात तेव्हा तुम्ही तर
म्हणला होतात की सुरुवातीला तुम्ही तुमच्या बायकोला सोडवू शकणार नाही, बघितलंत ना आता तुमच्या समोर आहे जे काही आहे ते. मग आता तुम्हालाही कळतंय ना, मी आता माझ्यासोबत जे चॅलेंज लावलं होतं ते साक्षात तुम्ही हरलेला आहात असं देखील आता अर्जुनने म्हटलेलं असतं. तेव्हाच ना त्या माणसाची बोलतीच म्हणजे शेंडे वकिलाची बोलती ना पूर्णपणे बंद झालेली असते. काही सुधरत नसतं. त्यावेळेला आता म्हटलं जातं की काय काय म्हणायचं आहे तुम्हाला. मग तेव्हा शेंडे वकिलांना अर्जुन म्हणत असतो की आता तर मी जामिनावर माझ्या बायकोला सोडवतोय, पण उद्या तिच्यावर लागलेले सगळे आरोप ना हे सुद्धा खोटे आहेत ना, हे सुद्धा मी सिद्ध करून दाखवणार आहे. काही झालं तरी सुद्धा लावताय का पुन्हा एकदा चॅलेंज, असंही अर्जुन आता त्या वकिलांना बोलत असतो. अर्जुन जसं त्या वकिलांना बोलतो ना तसं मात्र आता त्या वकिलांची बोलती पूर्णपणे बंद झालेली असते. त्यांना आता चॅलेंज वगैरे लावायला सांगितलं जातं, पण तरीसुद्धा ना आता चॅलेंज वगैरे लावायला काही इथे ते तयार नसतात. कारण आता अर्जुन जो आहे तो कधीच हरत नसतो हे अर्जुनने अशा पद्धतीने का होईना सिद्ध केलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी अशा पद्धतीने त्याने सिद्ध केलेल्या असतात ना, त्यामुळे आता काही झालं तरीसुद्धा तोंड बंद करावंच लागत असतं ते शेंडे वकिलांना, कारण त्याची आज अर्जुनसमोर हार झालेली होती. त्यामुळे आता अर्जुनसोबत कोणतंही चॅलेंज न लावता गुपचूपपणे त्यांनी आता तिथला काढता पाय घेतलेला असतो. त्यासोबत सचिन आणि राकेश हे सुद्धा आता तिकडनं पळतात, कारण आता त्यांनी बघितलेलं असतं की सायली निर्दोष सुटलेली आहे. म्हटल्यावर आता सायलीला सगळं काही बरंच झालं आहे, पण आता आपला प्लॅन फसला आहे. त्यामुळे आता ते पुरते घाबरलेले असतात. तेच आता दुसरीकडे या सगळ्या काही गोष्टी होत चाललेल्या असतात. हे प्रकरण वाढत चाललेलं असतं आणि त्यामुळेच ना आता इकडे बाहेर ऑलरेडी मीडियावाले आलेले असतात आणि त्यांना या लोकांचा बाईट घ्यायचा असतो. म्हणजेच आता सायलीची जी केस आहे त्याला आता वेगळं वळण लागले असं मीडियावाले बोलत असतात आणि पहिल्यांदा ते सायलीचा बाईट घेत असतात. त्यावर सायली म्हणत असते की माझ्या नवऱ्यावर, माझ्या वकिलांवर पूर्णपणे विश्वास आहे. त्याने जे काही केलेलं आहे ते माझ्या सुटकेसाठी केले आणि या सगळ्यामध्ये उगाच मला फसवले गेलेलं आहे. या सगळ्यात माझी काही चूक नाही आहे, तरीसुद्धा मला ओढलं गेलं आहे. त्यामुळेच मी या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्यासमोर आत्तापर्यंत मांडलेल्या आहेत. आणि त्यासोबत इकडे आता अर्जुनलाही विचारलं जातं. अर्जुनही म्हणतो की सायलीवर लागलेले आरोप खोटे होते आणि ते सिद्ध केलेत आणि त्यामुळे जामिनावर सुटका झाली, पण पुढे काय होईल ते आता तरी मी तुम्हाला सांगू शकत नाही. वेळ आल्यावर तुम्हाला सगळ्या काही गोष्टी कळतील असंही आता म्हटलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा अर्जुन मीडियासमोर एवढंच पुढे स्पष्टपणे बोलत असतो. आणि जेव्हा अर्जुन स्पष्टपणे या सगळ्या काही गोष्टी बोलतो तेव्हा मात्र आता इकडे तो पुढे काहीच न बोलता तिकडनं निघून जातो, कारण घरी जाणंसुद्धा गरजेचं होतं. आणि जेव्हा घरी तो पोचतो तेव्हा मात्र आता इकडे ना ऑलरेडी अस्मिताने सगळी तयारी केलेली असते, कारण सायली येणार आहे हे ऑलरेडी कल्पनाने अस्मिताला सांगितलेलं असतं आणि त्यामुळेच ना प्रत्येक गोष्टीची तयारी ही झालेली असते. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टींची तयारी होते ना तेव्हा अस्मिता सायलीला आलेलं पाहते आणि ती खुश होते आणि सायलीला ती म्हणत असते की नशीब तू आलीस, तुझी आम्ही सगळीजणं खूप जास्त आतुरतेनं वाट बघत होतो. तू कधी येशील कधी नाही हेच आम्हाला वाटत होतं आणि त्यामुळेच ना आम्ही वाट बघत होतो आणि आता तू फायनली आलीस. तर इकडे दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की हे तर झालेलंच असतं आणि त्यानंतर इकडे आता जेव्हा अस्मिता तिचं औक्षण वगैरे करत असते आणि औक्षण करतानाच ना अचानकपणे आता एंट्री झालेली असते, ती म्हणजे गौरीची. गौरी येऊन पटकन ना आता सायलीला मिठी मारते. जसं आता गौरी येऊन सायलीला मिठी मारू लागते ना तेव्हा आता गौरीलाही आनंद झालेला असतो. गौरी म्हणत असते की फायनली सगळं काही छान झालं बघा. आता या सगळ्या काही गोष्टी छान झाल्यानंतर ना दुसरीकडे मात्र गौरी सायलीला घेऊन आतमध्ये जाते. इकडे आता राकेश जो आहे तो भेटायला आलेला असतो प्रियाला. प्रियाने जसं राकेशला बघितलेलं असतं ना तसं मात्र आता जोरातच ना तिने कानाखाली तिच्या दिलेली असते आणि जेव्हा जोरात कानाखाली दिली जाते तेव्हा मात्र आता राकेश शांत बसतो. राकेश तिला विचारतो की हे सगळं काय आहे. तेव्हाच ना आता राकेशला ती सांगत असते की तुमच्यासाठी हेच योग्य आहे, कारण तुम्हा लोकांना मी म्हटलं होतं की ह्या सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित करा. साधं वॉर्डबॉयला सुद्धा तुम्हा लोकांना मॅनेज करता नाही आलं, म्हटलं तर काय आता बोलू, असंही आता बोललं जात असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा राकेश म्हणत असतो की आम्ही गोष्टी मॅनेज केल्या होत्या, पण तरीसुद्धा ना या गोष्टी नाही झाल्यात परफेक्ट. मग आता आम्ही बरेच प्रयत्न केले, पण तुला एक गोष्ट कळते का, त्या वॉर्डबॉयची चोरी कशी पकडली गेली, तर अर्जुनने पकडली. आणि तुला काय गरज होती त्या वडगावचं सगळं काही खरं खरं तिथे सांगायची. त्या गोष्टी खऱ्याखुऱ्या सांगितल्या ना त्यामुळेच हे सगळं प्रकरण एवढं वाढत गेलं. तेव्हाच
तुम्ही लोकांनी ते खोटे पोलीस आणि हे सगळं काही उभं केलं होतं तेव्हा संशय आला असता आणि म्हणूनच मग मी विचार न करता या सगळ्या काही गोष्टींमध्ये पुढे जायचं ठरवलं. पण तुम्हाला या सगळ्या तुम्ही वाचवलं हे दिसत नाही आहे. मग आता इथे ती भांडाभांड करत असते तेव्हाच ना आता तिला तो म्हणत असतो की तू प्लीज भांडू नको, आपल्याला भांडून काही जमणार नाही आहे, आपल्याला एकत्र राहायचं आहे. दुसरीकडे आता महिपत जो आहे तो सुद्धा चिडलेला असतो आणि महिपत जेव्हा चिडतो तेव्हा महिपत जो आहे तो आता म्हणत असतो की हे प्रकरण खूप जास्त आता वाढत चाललेला आहे आणि या प्रकरणाचा जो काही तपास आहे तो कुठेतरी थांबायला हवा. अर्जुन बघितलंच ना पुन्हा एकदा ही केस जिंकलेला आहे आणि यावरूनच आता या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या सिद्ध होत आहेत की अर्जुन सुभेदारांना आपल्या बायकोला या सगळ्यातून सोडवण्यासाठी ना काही पण करू शकतो. आताही बघितलंच ना त्या अर्जुन सुभेदारने कसा गेम केला आहे तो. उलट ना आपणच या सगळ्यामध्ये अडकलो आहे हे तरी कळतंय का तुला, असंही आता इकडे महिपत बोलत असतो. महिपत म्हणतो की तुम्ही लोकांनी ना माझा वापर केला आहे. आता इकडे राकेशवर प्रिया भडकलेली असते तर राकेशला माहिती असतं की ही प्रिया जी आहे ती आता आक्रमक झालेली आहे, तिला तर शांत करायला हवं. तेव्हाच तो तिला म्हणत असतो की तू जर हे सगळं अरेरावीपणाने करत असेल तर सगळंच हातातनं जाईल. अरे पण त्या सायलीला बेल मिळायला नको होती एवढंच मला वाटत होतं. मी जसं इतके दिवस इथे जेलमध्ये राहते ना तिलासुद्धा मला सडताना पाहायचं होतं आणि यासाठी माझे प्रयत्न सुरू होते. पण तुम्ही लोकांनी सगळ्याचीच माती केली, माती. तुम्ही हे सगळं जर केलात नसतात ना तर आज ही वेळ आली नसती असंही आता म्हटलं जात असतं. तेव्हाच ना आम्ही काही नाही केलं, आम्हाला जेवढ्या गोष्टी जमल्या ना त्या सगळ्या काही गोष्टी करायचा प्रयत्न केला. पण काय करणार, हे जर हातात नव्हतंच तर. मग आता हे सगळं काही जे आता बोललं जातं ना तेव्हा मात्र अरे पण आपल्याला काहीतरी तर करायला हवंच ना. दुसरीकडे महिपतने आता हात वर केलेले असतात. महिपत सरळ सरळ म्हणत असतो की तुम्ही सगळ्यांनी ना यामध्ये ना मला अडकवायचं ठरवलं आहे वाटतं. जर मी ह्या सगळ्यामध्ये अडकलो ना तर बघा काय करीन ते. आणि तुम्ही या महिपत बाबाचा वापर करून या सगळ्या काही गोष्टी करताय, मग मी तुमचं नाव पुढे करणारच. इकडे आता सगळीजणं सायलीचं कौतुक करत असतात पण सायली म्हणत असते की तुम्हा सगळ्यांना जर कौतुकच करायचं असेल ना तर तुम्ही तुमच्या मुलाचं करा, कारण त्यांनी ना माझी सुटका केलेली आहे. मग तेव्हाच ना आता सायलीला सांगितलेलं असतं की तुला ना आता पूर्णपणे आराम करायचा आहे, तू आता काहीच लगबग करायची नाही आहे, गुपचूपपणे पडून राहायचं असं देखील आता तिला सांगितलेलं असतं. जेव्हा आता तिला या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा मात्र आता ती म्हणत असते की हो हो मला माहिती आहे. पण तेव्हाच ना कल्पनाही म्हणत असते की तुझा चेहरा बघ कसा झाला आहे, आता पूर्णपणे आराम करायचा, आराम केल्याशिवाय कसं बरं वाटणार आहे असंही आता ती तिला म्हणत असते. तेव्हा सायली म्हणत असते की हो आई तुम्ही काळजी करू नका, मी घेईन माझी काळजी, असंही आता ती बोलत असते. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी ती बोलते ना तेव्हा आता कल्पना तिला सांगत असते की बाळा आम्हाला ना तुझी काळजी वाटत होती की तुझं सगळं काही कधी ठीक होईल, कधी बरी होशील, एक ना एक असे विचार मनामध्ये सारखे येत होते. पण अचानकपणे जे काही झालं त्यामुळेच ना थोडी भीतीसुद्धा वाटत होती. पण अर्जुनने बरं झालं तुझी सुटका तरी या सगळ्यातून केली, तेव्हा कुठे जाऊन आता बरं वाटतं ह्या सगळ्या काही गोष्टी. तेच आता इकडे अर्जुन तर दिवसभर काल घरातसुद्धा नव्हता, त्याचमुळे आता मला कळलेलं आहे की ते माझ्याचसाठी फिरत होते. अर्जुन तर दिवसभर घरातच नव्हता आणि हे सगळं काही आता बोललं जातं. तेव्हा आता सायली म्हणत असते की हो मला माहिती आहे हे सगळं काही माझ्यामुळेच असणार आहे, म्हणजे मीच त्याला कारणीभूत आहे असंही आता ती म्हणत असते. पण आता सगळं काही चांगलं झाले त्यामुळे आता आनंदात तर सगळेजण असतात. पण अर्जुनच्या डोक्यामध्ये अजूनही विचार सुरू असतात, कारण अर्जुनला बाकी इतर मुलींनासुद्धा ह्या सगळ्यातून बाहेर काढायचं असतं. तेव्हाच तर तो सायलीला निर्दोष मुक्त करणार असतो आणि त्याच्यासाठी एक मोठं आव्हान असतं. गौरी आता सायलीसोबतच तिच्याबरोबर बसलेली असते आणि तेव्हाच ना आता इकडे त्यांचं संभाषण होत असतं. इकडे आता जेव्हा प्रिया जी आहे ती आता म्हणत असते की आपण ना तुझं बरोबर आहे, भांडून तर काहीच उपयोग नाही आहे, भांडत बसलो ना तर सगळंच हातातनं निघून जाईल. पण आपल्याला आता हसत राहायचं आहे, आपल्याला 6 जणांना एकत्र राहायचं आहे आणि त्यासाठी जे काही करता येईल ना ते आपण करूया असंही आता बोललं जात असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात तेव्हा मात्र आता प्रिया म्हणत असते की हो तुझं आपलं बरोबर आहे, पण आता त्या सायलीला आपल्याला काही झालं तरी
तरीसुद्धा इथून बाहेर पडायला द्यायचं नव्हतं. कारण मी जे आतापर्यंत त्रास सहन केलेत ना, ते त्रास तर तिने काहीच सहन केलेले नाही आहेत. तिलासुद्धा कळलं पाहिजे होतं की तिने काय काय केलं आहे. पण आता या अर्जुनला आणि सायलीला जोपर्यंत आयुष्यातून उठवत नाही ना, तोपर्यंत मी काही शांत बसणार नाही, असं देखील आता प्रिया म्हणत असते. आणि प्रिया जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलून दाखवते, तेव्हा मात्र आता राकेश पुन्हा एकदा आता कामाला लागलेला असतो. तेच दुसरीकडे आता सायलीने आणि अर्जुनने विचार केलेला असतो. सायली अर्जुनला सांगत असते की तुम्हाला माहिती आहे का, या सगळ्याच्या मागे ना नक्कीच कोणीतरी व्यक्ती आहे जो माझ्यावर बारीक लक्ष ठेवून होता. त्यामुळेच तर हे सगळं काही घडलं आहे. नाहीतर या सगळ्या काही गोष्टी कशा घडल्या असत्या, तुम्हीसुद्धा विचार करा ना. तेच आता सचिनने एका टॉनी नावाच्या व्यक्तीला कॉल केलेला असतो आणि त्या व्यक्तीला तो आता पुढचं सगळं काही सांगत असतो. म्हणजेच आपल्याला कसं मॅनेज करायचं आहे या सगळ्या काही गोष्टी. त्यावर तो टॉनी सांगत असतो की आता आपल्याला मुलींना इथून हलवायला लागणार आहे. जेव्हा आपण मुलींना हलवू ना, तेव्हा दुसरीकडे सेफ जागेवर आपल्याला त्या मुलींना ठेवायचं आहे, हेही आता म्हटलेलं असतं. तर दुसरीकडे मात्र आता सायली म्हणत असते या सगळ्याच्या मागे ना एखाद्या जवळच्या व्यक्तीचाच हात आहे. आणि म्हणजेच त्याने या सगळ्या काही गोष्टी माझ्या अगदी बारकाईनं बघितल्या होत्या आणि त्यामुळेच तर त्यांनी एवढी सगळी मोठी मेहनत करून मला अडकवलं आहे, असं देखील सायली आता बोलत असते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.